नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र जो विषय आहे त्याविषयी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर भाग 1 मध्ये मी तुम्हाला काही अतिमहत्त्वाचे प्रश्न सांगणार आहे जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. भाग 2 मध्ये याच्या पुढच्या टॉपिकवर मी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न घेऊन येईन. तर पहा, पहिला प्रश्न तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा किती तास पुढे आहे? सांगा पाहू. तर 5.5 तास पुढे आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो? आणि उत्तर आहे, सांगा पाहू. हो, यस, 4 मिनिटांचा फरक असतो. त्या पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कशी असते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. नेक्स्ट पहा, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? सांगा पाहू. 21 जून. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवण्यात आली? आणि उत्तर आहे 82.5 रेखांश पूर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे, त्यानंतर बघा, 82.5 रेखांश पूर्व शहर मिर्झापूर आणि राज्य आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर शहरातून हे काय जाते, 82.5 रेखांश पूर्व रेखावृत्त जाते आणि त्याच्यावरून भारतीय प्रमाणवेळ ही ठरवण्यात आली आहे. नंतरचा प्रश्न, जगाचे टिमटिम काल विभाग करण्यात आले आहेत? सांगा. 24. किती? 24. त्यानंतर बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास काय म्हणतात? तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतात आणि स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणायचं? परिवलन. 9वा प्रश्न आहे, पृथ्वीच्या टिमटिम अंशाने कललेला आहे. तर पहा, इथं पृथ्वीचा अक्ष पाहिजे. पृथ्वीचा अक्ष किती अंशाने कललेला आहे? तर सांगा. 23.5 अंश. प्रश्न 10वा आहे, NIST चा लॉंग फॉर्म काय? तर NIST चा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी आणि हे कुठे स्थित आहे? अमेरिका येथे स्थित आहे. तर आज आपण पाहिलं स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या टॉपिकवरील काही महत्त्वाचे प्रश्न. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचे अंतरंग या टॉपिकवरील काही महत्त्वाच्या प्रश्नांसह भेटत आहोत. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.